माथेरान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे, तर याचा निकाल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरलाय. असं असलं तरी यंदा अजून एक मोठी घडामोड घडली आहे. महायुतीच्या 15 नगरसेवकांना माथेरानकरांनी कौल दिलाय. माथेरानमध्ये यंदा पहिल्यांदाच कमळ फुललंय. माथेरान नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना, भाजप, आरपीआय युती सर्व ताकदनिशी उतरली होती. यामध्ये 6 ठिकाणी भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक लढवत होते. निकालाच्या दिवशी यामधून 3 ठिकाणी भाजपचं कमळ फुललंय, तर या तिन्ही ठिकाणी मोठ्या मताधिक्याने हे तिन्ही उमेदवार निवडून आलेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या प्रतिभा घावरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या समीना महापोळे यांचा तब्बल 98 मतांनी पराभव केलाय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे संतोष शिलार यांनी राष्ट्रवादीचे गिरीश पवार यांचा 30 मतांनी, तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या प्रियांका कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या गीता खाडे यांचा 29 मतांनी पराभव केलाय. तेव्हा भाजपचे हे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आल्याने भाजपचं माथेरानमध्ये खातं उघडलंय. मे 2021 मध्ये माथेरानमधील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची माथेरानमध्ये पारामुळं घट्ट होत आहेत. तर आता वरिष्ठांच्या पाठिंब्यावर थेट भाजपच्या नगरसेवकांची नगर परिषदेमध्ये एंट्री होणार असल्याने माथेरानमध्ये भाजपच्या विकासाचा वारू कसा उधळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.